सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. हे माध्यम पहिल्यांदाच पाहत असाल ताबडतोब सबस्क्राईब करा. ज्या प्रेक्षकांना, शिवसैनिकांना या माध्यमाचे सदस्य किंवा मेंबर व्हायचंय, आपण जॉईन हा पर्याय निवडा जो सबस्क्राईब बटनाच्या अगदी बाजूलाच आहे. आणि ज्या प्रेक्षकांना, शिवसैनिकांना या माध्यमाच्या सामाजिक कार्यात आपला हातभार लावायचा आहे, शिवसेना एक वादळचा गुगल पे आणि फोन पे क्रमांक लिहून घ्या. 9987703418 9987703418. आज महत्वाच्या विषयावर तुम्हा सर्वांशी चर्चा करतोय. ज्या दिवशी कपिल सिब्बल यांनी आणि देवदत्त कामत यांनी शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाच्या, धनुष्यबाण या चिन्हाच्या वरचा आपला युक्तिवाद ज्या दिवशी संपवला, एका महत्वाच्या विषयाला त्यांनी हात घातला होता. पण कित्येक माध्यमांवर ही बातमी आलीच नाही. ही बातमी आली नाही की टाळली गेली मला माहित नाही, पण ही बातमी तुम्हा सर्वांसमोर ठेवणं मला क्रमप्राप्त वाटतं. नेमकं काय घडलं? कपिल सिब्बल यांनी शेवटच्या दिवशी एक जबरदस्त युक्तिवाद केला. यामध्ये आजही शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सुद्धा ते पक्षप्रमुख आहेत. कागदोपत्री होय, टेक्निकली ही गोष्ट मीही पडताळून पाहिली तर टेक्निकली एकनाथ शिंदेच्या गटाचे शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्याही गटाचे पक्षप्रमुख आहेत. ही गोष्ट सत्य आहे. तुम्हाला कदाचित नवल वाटेल, तुमच्या भुवया उंचावतील, पण कागदोपत्री पाहाल. तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो. 18 जुलै 2022 या दिवशी शिंदे गटाच्या कार्यकारिणी सभेचा ठराव पास झाला. आणि या ठरावामध्ये काय काय गोष्टी घडल्या तुम्हा सर्वांसमोर अगदी पटपट घेऊन येतो. यामध्ये कुणाकुणाचे अधिकार अबाधित ठेवण्यात आले, शिंदे गटामध्ये कुणाच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या, या सर्व गोष्टी तुम्हा सर्वांसमोर आहे अशा, जराही अल्टरेशन, जराही मॉडिफिकेशन न करता मी तुमच्या सर्वांसमोर आहे अशा ठेवतोय. खरं तर कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद याला खोडून काढताना आता एकनाथ शिंदेच्या वकिलांची पुरती दमछाक होणार आहे. कारण गोष्टी कागदोपत्री तशा आहेत. या गोष्टी स्वतः एकनाथ शिंदेच्या गटाकडनंही कोणी नाकारणार नाही. आता तुम्हाला काही महत्वाचे फॅक्ट्स, कारण आपण ज्या गोष्टी बोलतो त्या फॅक्ट्सवर आणि पुराव्यांच्या शिवाय आपण बोलत नाही. मी तुम्हाला काही महत्वाची त्यावेळेसची, आता हिंदुस्तान टाइम्स असेल, वेगवेगळ्या माध्यमांवरची काही बातम्या सांगतो आणि त्यानंतर ज्या मराठी मीडियावर थोड्याफार प्रमाणात हे कव्हर करण्यात आलं त्याचे काही व्हिडिओज तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. सुरुवातीला नेमकं काय घडलं त्यावेळेस लक्षात घ्या. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो होता, एकनाथ शिंदेच्या गटाचे सुद्धा, म्हणजे त्यांच्या भाषेप्रमाणे, कपिल सिब्बल यांच्या भाषेप्रमाणे दोनही सेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. 12 पानी पत्र एकनाथ शिंदेच्या गटातर्फे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला त्यावेळेस देण्यात आलं होतं. त्या पत्रामध्ये काय काय गोष्टी होत्या, काय काय नवीन अमेंडमेंट होत्या, कोण कोण नेते, कोण कोण उपनेते नव्याने निवडले गेले, हे सर्व आहे. त्यामध्ये आनंद अडसूळ आणि रामदास कदम यांची नेतेपदी वर्णी झाली होती. तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, उदय सामंत, माजी खासदार आढळराव पाटील, यशवंत जाधव आणि विजय नाहटा, शरद पोंक्षे यांची उपनेतेपदी नेमणूक झाली होती आणि दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्ते पदी नेमणूक झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे हॅज बीन रिटेन्ड ॲज अ पार्टी प्रेसिडेंट. लक्षात घ्या काय काय लिहिलंय बघा. 18 जुलै 2022 मधल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षप्रमुख पदात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते आणि या पदाला ऑनररी पद बोललं गेलं आहे, ज्याला आपण मानद पद असे म्हणतो. काय लिहिलंय बघा. Shivsena rebel and Maharashtra Chief Minister Eknath Shinde has written 12 pages letter to the Election Commission of India (ECI) giving details of new national executive he appointed after dissolving the constitute by the party president Uddhav Thackeray. पुढे काय लिहिलंय बघा. The letter delivered through lawyers on Tuesday evening giving a detailed description of the political events of the last month in the Maharashtra and specifically stressed that there is no split in the party and that whatever appointments in the party have been made by the Shinde should be. Shinde's letter also lists the number of Sena MLAs and MPs who supported him. आता ह्याच्यातली शेवटची ओळ अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर जे मी तुम्हाला आता सांगितलं हे सगळं याच्यात मेन्शन आहे.
In response, Uddhav Thacker's lawyers on the Wednesday also wrote the ECI requesting it not giving credence to Shinde's claim and requested to the ECI for the copy of Shinde's letter to they could respond appropriately. On Monday, Shinde had dissolved the 282 members national executive of the party. म्हणजे शिंदेच्या वकिलांच्या वतीने जे सांगण्यात आलं की 282 मेंबर्स असलेल्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीला डिझॉल्व्ह करण्यात आलं. त्यानंतर बघा पुढे अतिशय महत्वाच्या ओळी आहेत. त्यानंतर त्यांनी रिस्ट्रक्चर केलं म्हणजे पुनर्स्थापना केली नॅशनल एक्झिक्युटिव्हची राष्ट्रीय कार्यकारिणीची. त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम वर अपॉइंटेड ॲज अ पार्टी लीडर्स वाईल तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, उदय सामंत, फॉर्मर MP शिवाजीराव अडळराव पाटील, यशवंत जाधव, त्यानंतर एक्स ब्युरोक्रॅट विजय नाहटा अँड ऍक्टर शरद पोंक्षे वर अपॉइंटेड ॲज डिप्युटी लीडर्स. सावंतवाडी MLA दीपक केसरकर वॉज मेड अ चीफ स्पोकपर्सन ऑफ शिंदे फ्रॅक्शन. आता पुढची ओळ ऐका. शिंदे हॅज हिमसेल्फ अनाउन्स्ड ॲज अ मुख्य नेता or a chief leader of the party while या whileच्या पुढची ओळ अतिशय महत्वाची आहे. while उद्धव ठाकरे has been retained as the party president. अतिशय महत्वाची ओळ आहे. जे काही एकनाथ शिंदेच्या वतीने जे काही बदल वगैरे घडवण्यात आले त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदामध्ये कोणतेही बदल घडवण्यात आले नाहीत. त्याचबरोबर ते पद तसंच ठेवून त्याचे काही अधिकार कमी करण्यात आले. अधिकार काय कमी करण्यात आले हे मी तुम्हाला सांगतो. त्यांना म्हणजे पार्टीमध्ये कुठल्याही अपॉइंटमेंट्स करायच्या असतील, पक्षप्रमुखांना कुठल्याही अपॉइंटमेंट्स करायच्या, बघा पार्टी प्रेसिडेंट हे चीफ पद आहे, मानद सर्वोच्च पद, पण अपॉइंटमेंट करताना सर्वांना त्यांना घेऊन करायचे आहेत. किंबहुना त्यांच्याकडनं त्या घडीला अपॉइंटमेंट सध्याच्या घडीला त्यांच्याकडनं त्याच्यावर संपूर्णपणे रोख आणण्यात आला होता. पुढे आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत, तुम्हाला त्याही दाखवतो. 18 जुलै 2022 शिंदे गटाचा ठराव काय सांगतो. मुख्य नेता म्हणून चीफ लीडर म्हणून एकनाथ शिंदेंनी स्वतःची निवड जरी करून घेतली असली, नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची स्थापना जरी करून घेतली असली, तरी महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये अशा आहेत की त्या ठरावात उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदावरून हकालपट्टी झालेली नव्हती. कुठेही डॉक्युमेंटेड नाही, कुठेही संपूर्ण त्यांच्या त्या राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांच्या राष्ट्रीय, तुम्ही आता असा अर्थ काढू नका की आपण हकालपट्टी वगैरे हा कोण आपली हकालपट्टी वगैरे हे सगळे करणारे किंवा ह्यांची कुठली राष्ट्रीय कारणी. तुम्ही ज्या फॅक्ट्स त्यांनी ठेवल्यात मी त्या आहेत अशा तुमच्या सर्वांसमोर ठेवतोय. याला सगळ्याला आपण केवढी किंमत देतो हे तुम्हाला मला चांगलंच माहिती, पण काही गोष्टी तांत्रिकदृष्ट्या ज्या महत्वाच्या आहेत, टेक्निकली ज्या गोष्टी यांना अडचणीत आणणाऱ्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय. बघा वत्यंत महत्वाचा पुरावा आहे. त्या ठरावात उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदावरून हकालपट्टी झालेली नव्हती. उलट 18-19 जुलैच्या वृत्तामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की शिवसेना प्रेसिडेंट हे पद उद्धव ठाकरे यांच्याकडेच ठेवण्यात आलेलं आहे. अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींमुळे एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण गट हा सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रगल करणार आहे. काय काय लिहिलंय बघा. 19 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी सिम्बॉल ऑर्डर 1968 पॅराग्राफ 15 अंतर्गत ECI कडे पिटिशन दाखल केली. सुप्रीम कोर्टाच्या नोंदीनुसार ही औपचारिक कार्यवाही होती. त्यानंतर 20 जुलैला शिंदे गटाने ECI कडे 12 पानी पत्र दिले. त्यात त्यांनी सांगितले, बघा बारीक ऐका आता मी काय सांगतोय. 12 पानी पत्र दिले. त्यात त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांनी तयार केलेली राष्ट्रीय कार्यकारिणी डिझॉल्व्ह करण्यात आली असून नवीन एक्झिक्युटिव्ह आम्ही तयार केलेले आहेत, पण यामध्ये उद्धव ठाकरे यांना पार्टी प्रेसिडेंट पदावरून काढले असे कुठेही स्पष्टपणे म्हटले नाही. त्या उलट शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांचे पार्टी प्रेसिडेंट पद हे कायम ठेवले. आणि हिंदुस्तान टाइम्स मध्ये या सर्वाच्या बातम्या सुद्धा दिसत आहेत. तुम्ही याला अनेक सोर्स आहेत. तुम्ही जर तुम्ही ChatGPT वगैरे सुद्धा वापरत असाल तर ChatGPT वर सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी टाकून पहा. ChatGPT वरून संपूर्ण बातमीपत्रांमध्ये खाचाखोचा सगळ्या खंगाळून काढून तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवल्या जातात त्यावेळेसच्या, कारण आपल्याकडे एवढं पटपट सर्च इंजिन नसतं. त्यानंतर मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो.
शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी सुद्धा काही कागदपत्र भर माध्यमांसमोर वाचून दाखवली, भर डिबेटमध्ये वाचून दाखवली. अतिशय महत्वाचं पहा. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीत कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष यात गल्लत करण्यात आली असून दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्याचं नमूद करण्यात आलं. शिंदेंकडून सादर करण्यात आलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेच पक्षाचे नेते होते हा मुद्दा सिब्बल यांनी अधोरेखित केला. उद्धव ठाकरेंना पदावरून काढण्यात आलेलं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेच दोन्ही शिवसेनेचे प्रमुख आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. याच संदर्भात झी24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी विशेष चर्चा घडवून आणली. यावेळी कायदेतज्ञ असीम सरोदे यांनीही शिंदेंकडून दाखल कागदपत्रांचा दाखला देत ठाकरेंना पक्षातून काढलंय असं कुठेच नमूद नाही हे सांगितलं. तसंच उद्धव ठाकरेंना मानद पक्षप्रमुख असं पद देण्यात आलंय असाही दावा सरोदेंनी यावेळी केला. एक्झिक्युटेड बाय चेअरमन ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी, ऑल्सो नोन ॲज मुख्य नेता. आणि पुढचं पहा गमतीशीर आहे. द टायटल ऑफ शिवसेना पक्षप्रमुख विल रिमेन विथ श्री उद्धव ठाकरे टिल ही डिझायर्स बट विल बी अन ऑनररी पोस्ट असं म्हटलेलं आहे. मग आता याचा अर्थ काय झाला की शिवसेना जी मूळ आहे त्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या सुद्धा पक्षाचे ऑनररी शिवसेना पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच आहेत. कारण की त्याच्यात त्यांनी म्हटलं की अंटिल ही डिझायर्स. आता उद्धव ठाकरेंनी कधी ते डिनाय केलेलं नाही किंवा एकनाथ शिंदेंनी पण हे आम्ही केलेलं आहे ते आम्ही डिनाय करतो असं म्हटलं नाही. दरम्यान या चर्चेत बोलताना आतापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर अपात्रतेची कारवाई झाली नसल्याचंही असीम सरोदेंनी स्पष्ट केलं. शिवसेना पक्षप्रमुख या पदावर कुणीच नाही. एकनाथ शिंदेंनी मुख्य नेता हे स्वतःसाठी पद तयार केलं आणि त्या पदावर ते जाऊन बसले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख हे पद कुठेच आता नवीन त्यांच्या संरचनेमध्ये ठेवलेलं नाही असं त्यांचं मत आहे. ते सगळ्या ठिकाणी म्हणजे निवडणूक आयोग, विधानसभा, सुप्रीम कोर्ट सगळीकडे त्यांनी मांडलेलं आहे. मुख्य नेते ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख हे पद अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच आहे. आणि त्यांनी जे स्वतःच पत्र तयार केलं, मी आता जे दाखवलं त्याच्यामध्ये त्यांनीच म्हटलेलं आहे की ते पद आम्ही फक्त अधिकार काढून घेऊन ते पद कायम ठेवतो आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच ते पद आहे. त्यामुळेच ते दोन्ही पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी पक्ष सोडला नाही. आणि एकनाथ शिंदेंनी कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अपात्रतेची कोणती कारवाई केली नाही, नोटीस पाठवली नाही, काहीच केलेलं नाही. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे त्यांनी कोर्टातली कागदपत्र वाचून दाखवलेली आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि तसाच कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुद्धा राहिलेला आहे. पक्षप्रमुख म्हणून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यांना पक्षप्रमुख पदावरून हटवलेलं सुद्धा नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त उद्धव साहेब ठाकरेच नाहीत तर आदित्य ठाकरेंवर सुद्धा कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. तुम्हाला आठवायला हवं, सर्व शिवसेनेच्या आमदारांना नोटिसेस पाठवल्या होत्या गुवाहाटीतनं. आदित्य ठाकरेंना वगळून सर्व विधानसभेच्या आमदारांना नोटिसेस पाठवण्यात आल्या होत्या. या सर्व गोष्टी तिथे माननीय सुप्रीम कोर्टासमोर ज्यावेळेस प्रूफ करण्याची वेळ येईल त्यावेळेस एकनाथ शिंदेच्या वकिलाची दमछाक होणार. शिंदेचे मुख्य नेतेपद हे ज्यावेळेस अमेंड करण्यात आलं, त्यांच्या पद्धतीने त्यांच्या घटनेमध्ये अमेंड करण्यात आलं, त्यावेळेस त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने जे बदल केले त्या बदलांसोबत शिवसेना पक्षप्रमुख पद हे रिटेंड म्हणजे बनाय रखे या पदाला त्यांनी जैसे थे ठेवलं. त्याचे अधिकार कमी केले, पण पक्षप्रमुख पद हे कायम राहिलं. पक्षाचे प्रमुख, पार्टी प्रेसिडेंट आणि मग मुख्य नेते, हे सगळं करत असताना तुम्ही ज्या ज्या गोष्टी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सबमिट केल्या त्या गोष्टींमध्ये आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आपण ज्या गोष्टी सबमिट केल्या त्याप्रमाणे पक्षप्रमुख या पदावर तुमचा जो आक्षेप होता तो पक्षप्रमुख पदालाच तुम्ही रिटेन करत आहात. आणि रिटेन करताना तुम्ही म्हणत हे पदच आम्हाला मान्य नाही. मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं, बापाच्या संपत्तीवर, वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क दाखवायचा आणि बाप कसा म्हणजे बापच कसा नालायक आहे हे वगैरे सांगत गावभर फिरायचं. ज्या पक्षप्रमुख पदावर आक्षेप आहे त्याच पक्षप्रमुख पदाला तुम्ही रिटेन सुद्धा करायचं, त्याला तसंच ठेवायचं. अनेक गोष्टी आहेत, मी साऱ्या गोष्टी इथे उघड करणार नाही, पण तुम्हाला सर्वांना कळत असेल मला इथे काय सांगायचं. शेवटपर्यंत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गटाकडून कोणतीही कारवाई केलीच गेली नाही. अपात्रतेची कारवाई किंवा तशा प्रकारची कुठलीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही. ज्यावेळेस एकनाथ शिंदेंना स्वतः हा प्रश्न मीडियाने विचारला त्यावेळेस
त्यावेळेस त्यांनी हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि कसं जनतेने याचा न्याय निवाडा केलेला आहे, जनतेतून आम्ही एवढे आमदार एवढे खासदार निवडून आणलेले आहेत वगैरे वगैरे सांगून त्यांनी ती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांना सुद्धा काही प्रश्न विचारले. प्रताप सरनाईकांनी सुद्धा कशा प्रकारे कपिल सिब्बल तेच मुद्दे बोलत आहेत. प्रताप सरनाईकांना कायद्याची किती जाण आहे मला माहित नाही, पण प्रताप सरनाईकांना सांगतो, कपिल सिब्बल तेच जे मुद्दे ज्यांच्या समोर बोलत होते ते देशाचे सर्वोच्च न्यायाधीश सुद्धा आहेत आणि सर्वोच्च न्यायाधीशांकडे एवढा वेळ नाही की ते तेच मुद्दे ऐकत बसतील. ज्यावेळेस त्यांनी त्यांना इंटरप्ट केलं नाही, ज्यावेळेस त्यांनी त्यांना थांबा म्हटलं नाही, तुमचे मुद्दे तेच रिपीट होत आहेत हे म्हटलं नाही, त्यावेळेस प्रताप सरनाईकांनी कमीत कमी त्याच्यामध्ये आपलं मत घालू नये. काय म्हटलं एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक तुम्हीच पहा. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली. सध्या सुनावणी सुरू असल्यानं त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही म्हणत त्यांनी कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर बोलणं टाळलं. तर कपिल सिब्बल तेच बोलत असल्याचं सांगत प्रताप सरनाईकांनी त्यांचा दावा खोडला जाईल अशी प्रतिक्रिया दिली. न्याय प्रविष्ट बात है और इसलिए मैं उस पर टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, लेकिन मैं ये कहूँगा कि लोकशाही में, डेमोक्रेसी में मेजॉरिटी को अहम महत्व है और जो सरकार वहाँ जब 2022 में बनी उसे इस महाराष्ट्र की जनता ने भी स्वीकार कर लिया. महाराष्ट्र जनता ने आशीर्वाद भी दिया. गेल्या अनेक दिवसापासून मी बघतोय कपिल सिब्बल तेच ते म्हणजे गेल्या आठवड्या 8-10 दिवसामध्ये जे त्यांचं बोलणं चाललेलं आहे, मला तरी म्हणजे कोर्ट बसलेले असताना ते 2 तास त्याच संदर्भात वारंवार चर्चा करतो. ठीक आहे. स्वतः एकनाथ शिंदेंनी या संपूर्ण प्रकरणावर बोलणं टाळलं. भर मीडियासमोर ते म्हणाले न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, मी जास्त काही बोलत नाही. प्रताप सरनाईकांनी थोडी छेडखानी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रताप सरनाईकांनी खरं तर लक्ष आपल्या खात्यामध्ये घालावं. काल आपल्या खात्याच्या अंतर्गत असलेल्या निर्णयावर ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी पाणी ओतलं, ज्या प्रकारे तुमचा जो शब्द तुम्ही दिला होता त्या सर्वांना मराठी शिकवूनच राहील वगैरे वगैरे, एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आणि हे सगळं करत असताना देवेंद्र फडणवीसांनी प्रताप सरनाईक त्यांच्या संपूर्ण खात्याला आणि प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला, शब्दाला फाट्यावर मारलं. तिकडे जास्त लक्ष द्या, इकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. कपिल सिब्बलांचे रिपीट प्रश्न किंवा वारंवार तेच बोलत आहेत वगैरे जे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं, हे जजेसनी सांगावं आणि जजेसनी थांबवावं त्यांना. सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत ते, सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील आहेत ते. असो, अनेक गोष्टी आहेत, सर्व कागदपत्रे तुम्ही पाहिलीत. कशा प्रकारे स्वतः वकील असीम सरोदे यांनी सुद्धा या गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत. कागदोपत्री या सर्व गोष्टी प्रूव्ह आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सुद्धा पक्षप्रमुख आहेत, कागदोपत्री टेक्निकली आहेत आणि त्यांना अजूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही. त्यांना कुठेही त्यांच्या गटातनं काढलेलं नाही, त्यांच्यावर कुठलीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही कागदोपत्री एकनाथ शिंदेच्या गटाचे सुद्धा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, हेच इथे सिद्ध होत आहे. पाहूयात या सर्व गोष्टींवर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल आणि शिंदे गटाच्या वतीने जे कोणी त्यांचे वकील तिथे उभे राहतील त्यांची दमछाक मात्र होणार आहे. कपिल सिब्बल यांच्या या सर्व आरोपांना खोडून काढण्यासाठी त्यांची दमछाक मात्र होणार आहे आणि ही सर्व कायदेशीर गंमत आम्हा सर्वांना पाहायची. 2 सप्टेंबर रोजी पुढची सुनावणी आहे शिवसेना नाव धनुष्यबाण चिन्हाच्या संदर्भातली आणि 31 ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या 6 खासदारांच्या अपात्रतेची याचिका सुनावणीसाठी आहे, जी याचिका अरविंद सावंत यांच्या वतीने दाखल केलेली आहे आणि या याचिकेवर सकाळी 10:30 वाजता 31 ऑगस्टला सुनावणी होईल. मग यांनी उपस्थित राहिलं तरी नाही राहिलं तरी त्या याचिकेवर सुनावणी होणार, त्यांच्या अनुपस्थितही होणार. इथेच थांबतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, ज्यावर तुम्हाला काही खुलासे हवे असतील, नक्कीच शिवसेना एक वादळच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही आपले प्रश्न विचारा. शिवसेना एक वादळ या माध्यमाला जर तुम्हाला सहकार्य करायचं असेल, गुगल पे आणि फोन पे क्रमांक आहे 9987 70 34 18 9987 70 3418. तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र.